चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मनसेनं आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। नालेसफाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनसेनं आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि यावेळी महानगरपालिकेचा निषेधही करण्यात आलाय। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मुंबईमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे। मात्र यामुळे या ठिकाणी नालेसफाई जी आहे ती योग्य पद्धतीने झालेली नसल्यामुळे हे पाणी भरत असल्याचा आरोप मनसेचा आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो आहे चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरामध्ये या ठिकाणी या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जे पाणी भरलेलं आहे या पाण्यामध्ये उभं राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। मुंबई महानगरपालिका असं तुम्ही या फलकावर लिहिले आहे ते पाण्यात सोडताय, काय सांगाल? नाही, खरोखरच ज्या प्रकारचे आज मुंबई शहरामध्ये अवस्था आहे, मुंबई शहर पाण्याखाली लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं, या ठिकाणी आपण बघितलं तर रस्त्यावरून चालता येत नाही। अशा प्रकारचं काम मुंबई महानगरपालिकेने करून दाखवलंय, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतोय। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मुंबईची नालेसफाई झालीच नाही। कॉन्ट्रॅक्टदारांनी फक्त कागदोपत्री नालेसफाई केलेली आहे आणि फक्त लोकांना मूर्ख बनवून बीएमसीचा पैसा लुटण्याचं काम केलेलं आहे। नालेसफाई संदर्भात जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केलेली आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई।